बाबा तुम्ही आई कुठे नाही आली? बाबा मला आता इथे यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. काही गोष्टी मला पण जाणवल्या, पण आत्ता ज्या गोष्टी कळल्यात ना त्या खूप खूप भयंकर आहेत. हे सगळे सांगतात तशी आपली आई खरंच आहे का? इतकी खोटी आहे आपली आई? बाळा, या लोकांनी तुला काय सांगितलं मला माहिती नाही, पण मला तुझ्या आईच्या खोटेपणाविषयी जेवढी माहिती आहे ना तेवढ्या या लोकांनी नक्कीच सांगितलं नसणार. कारण मला माझ्या लग्नापासूनचा तुमच्या दोघांच्या जन्मापूर्वीचाही खोटेपणा माहिती आहे तुझ्या आईचा. म्हणजे आईला खोटं बोलण्याची सवय आहे का? अरे खोटं बोलण्याची नशा आहे तिला, नशा. हे सगळं कशासाठी? श्रीमंतीचा, पैशांचा हव्यास. स्वानंदीने तिच्या माहेरून पैसे नाही आणले म्हणून तिचा कायम दुस्वास. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तेच सांगायला आलोय बाळा. या तिच्या खोटं बोलण्यातनं पैसा मिळत होता आणि तो मला हवा होता. पण खरं सांगतो बाळानो, गेले काही दिवस मला या गोष्टीची खूप लाज वाटायला लागली. वाटतं की आता हे थांबवावं, आता पुरे करावं. मला आता मिळवती झालीत ती जी काय माझी काळजी घेतील, जी काय हौस मौज पुरवतील तेवढ्यावर समाधान मानावं. पण तुमची आई वत्समावशींनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं आणि माझे डोळे उघडले बाळा. नील बाळा, तुझ्या आईने तर खोटं बोलण्याचं व्रतच घेतलं होतं रे. स्पर्धा चालली होती स्वतःशीच, स्वतःची खोटं बोलण्यात. स्वतःचेच विक्रम मोडीत काढत होती ती. मी तिच्या खोटेपणाला आता विटलोय. सतत खोटं बोलून तोंडाची चव गेली. आनंदी, निलिमा, निरंजन, इंद्रनील, मी तुम्हा सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागायला आलोय. मला या सगळ्यातनं आता मुक्त व्हायचंय, माणसात यायचंय, तुमच्यात यायचंय. म्हणून आयुष्यातच पहिल्यांदा ललिताला सोडून निघून आलो इथे. बोल स्वानंदीशी तू. इंद्रनील, इंद्रनील थांब ना बाळा. स्वानंदी अगं घेऊन ये ना त्याला, परत जाऊ नका ना दोघं. निरंजन, अरे ते गेले, बोलू ना त्यांना. थांबतच नाहीये ते, गेले नको निघून. आई आई शांत हो, तू रडू नकोस. अरे तुम्ही बोला ना काहीतरी. आई अगं मी आहे ना, तू शांत हो. बैस 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 इकडे. तू शांत हो बघू आधी. अजिबात रडायचं नाहीयेस तू. मी काय म्हणतोय, जाऊ दे ना त्याला. अगं इंद्रनील गेलं म्हणून आपलं आयुष्य थांबणार आहे का? तुझं आयुष्य थांबणार आहे का? म्हणजे हे बघ, तुला जे हवंय ना नेमकं ते मी तुला द्या. अगं इंद्रनीलला तू विसरशील अशी गोष्ट तुला मी दाखवतो नाही, देतोच तुला. एक मिनिट निलिमा, आणि पटकन आहे ना ग. थांब थांब आणती येते. येस. आई अगं नको दाराकडे बघूस. आपल्याला कशाला हवाय तो नोकरदार इंद्रनील? मी आहे ना. बरोबर. तू एक मिनिट डोळे बंद कर तुझे. डोळे बंद कर बघू तर. येस. निलिमा उघड डोळे. सरप्राईज. एवढे पैसे हा किती आहेत?
36 लाख रुपये. आणि आई, हा फक्त ऍडव्हान्स आहे. अजून 40 लाख बाकी आहेत. ती बॅग सुद्धा तुझीच. येस निलिमा, चल जरा मदत कर मला. येस 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 येस. काय चाललंय तुझं? थांब थांब, तुला सांगतो सगळं. तुम्ही असं पैसे का ठेवता सगळीकडे? काय माहिती आई, हे बघ, हे असे पैसे सगळे घरभर असे पसरले ना की इंद्रनील घरात नसतानाही तुला त्याची आठवण येणार नाही. हो, आणि दुसरं कारण म्हणजे असं आहे की निलिमा आणि मला आमचे कपडे भरायला बॅग लागेल ना, ती रिकामी करायची होती. म्हणजे निलिमा, आपल्याला एकमेकांसाठी किंवा स्वतःसाठी एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं नाही यापूर्वी तर आपली ऐपत नव्हती. आणि नील आणि स्वानंदी सोडून आपल्याला नवीन एखादी गोष्ट घेऊन द्यावी, एखादी वस्तू द्यावी अशी कोणाची इच्छा झाली नाही, बरोबर ना? त्यामुळे आपलं सामानही नसेल घरात फार, त्यामुळे तू ही बॅग घेऊन आणि पटकन सामान भरून घे. चल 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 चल, आवर पटकन. आलोच मी आई. येस आई, हे बघ, हे चेकबुक. एक मिनिट. हं? काय चाललंय काय तुमचं? काय चाललंय? तुम्हाला काय वाटलं? मी हातापाय पडायला तुमच्या मनधरणी करीन असं वाटतं तुम्हाला? नाही, तू माझी मनधरणी कधीच करणार नाहीस, खात्री आहे मला. नीलवर तू कधीतरी चुकून माकून का होईना थोडं तरी प्रेम केलं असशील, पण माझ्यावर मी तुला नेहमीच नकोसा होतो. अभ्यासात हुशार नाही, करिअर नाही, चांगल्या पगाराची नोकरी नाही, सतत हेटाळणं, कायम घालून पाडून बोलणं. अहो, अरे हल्ली करते ना ती तुझे लाड. हो ना, माझं नशीब जरा उशिरा फळफळ. ही ते सगळं का करत होती ते मला माहित होत. हो आई, एखाद्या मुलाने आनंदाने करून घेतले असते लाड, पण मला तिटकारा येत होता तुझ्या वागण्याचा. तू माझे लाड करत नव्हतीस, माझ्याकडे असलेल्या पैशांचे लाड करत होतीस. आजवर नील स्वानंदी या घरात राहत होते म्हणून मी आणि निलिमा या घरात राहत होतो. आता ते गेले, आम्ही पण नाही राहणार. चल ग आई, प्लीज तू एक शब्दही बोलू नकोस. या घरातून बाहेर पडताना मला रडायचं नाहीये. ज्या घरात एक आई आपल्या 2 सख्ख्या मुलांमध्ये भेदभाव करते ना, ज्या घरात तुझं वास्तव्य आहे, अशा घरातून बाहेर पडताना मला त्रास होत नाहीये. मला नरकातून बाहेर पडल्यासारखं वाटतंय. वा, अगं, जो मुलगा 1 महिन्यात घरात एवढे पैसे आणू शकतो, तो मुलगा लात मारून जमिनीतून पाणी काढू शकतो. एवढा आत्मविश्वास नील आणि स्वानंदीने माझ्यात भरलाय. आणि आई, तो पैसा तुम्हालाच ठेवा. आम्ही अशा ठिकाणी निघून जाऊ की तिथे कधीच खोटं बोलावं किंवा ऐकावं नाही लागेल, जिथे कधीच कटकारस्थानं नसते. आम्ही अशा ठिकाणी निघून जाऊ. चला. निरंजन, ऐक ना निरंजन. तर बाई म्हणून एक प्रश्न पडलाय. तुझी मुलं तुला सोडून गेली, ज्या नवऱ्याच्या साथीने तू एवढी पापं केलीस तो नवरा सुद्धा तुझ्यासाठी थांबला नाही, तरी तुझ्या नाकावरचा तोरा कमी नाही झाला. माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं. एवढं सगळं होऊन सुद्धा माच कमी नाही झालाय तुझा ललिता.